मध्ये आपण पाहू शकताय बॉल मिळणार नाही प्रॅक्टिससाठी. संघांना इथे सूचना आहे, आमच्या आयोजकांकडून सूचना आहे की प्रॅक्टिससाठी कोणत्याही संघाला चेंडू दिला जाणार नाही आहे, ही विनंती आहे तुम्हाला. तरी देखील मी विनंती करेल दोन्ही संघाला की दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून आमच्या स्कोररला कुठलाही त्रास होणार नाही आहे. तर चेंडू पडण्याच्या आत दोन्ही संघाच्या मी कर्णधारांना विचारतोय की आपला एक्स्ट्रा खेळाडू ज्या नियमाप्रमाणे आपण इथे पाठवून द्यायचं आहे. एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्याचं आयोजन नियोजन आपल्याला नेहमीच खूप सुंदर पाहायला मिळालं आहे. रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडारआळी आयोजित ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जर पाहिली तर नक्कीच जेव्हा तिचे फॉर्म पडले तेव्हा मात्र भरपूर प्रमाणावर आपल्याला संघांची त्या ठिकाणी दखल झालेली पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेचे खास आकर्षण आपण पाहिलं की मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल जी ठेवली गेली, प्रेक्षकांसाठी देखील वेगवेगळे आकर्षक बक्षिसं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचा जर आपण विचार केला तर खूप चांगलं असं एक बॉक्स जो आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये भरपूर प्रमाणावर जे कोल्ड्रिंक्सची एनर्जी आहे, एनर्जी ड्रिंक्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीची ही हवीशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. दोन संघ सज्ज झाले आहेत आणि सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज विनीत, ज्याने खूप काळ गाजवलं विनीतने, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत, याचं देखील नाव आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा अमर उन्नती मायखोप हे जुने खेळाडू आहेत, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत विनीत आणि अनिकेत. तर समोर असेल गोलंदाज, दुसऱ्या बाजूला तुषार मोरे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुषार मोरेचं ज्या पद्धतीने आपण क्रिकेटमधलं प्रेम पाहिलंय, त्यांचं एक खूप चांगला खेळाडू म्हणून घडला गेला नवली गावातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तोच आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये गोलंदाजीसाठी आला. यस पंच इथे मात्र दर्शवत आहेत, ग्रीन सिग्नल देत आहेत आणि सामना ऑन. दोन्ही संघाला शुभेच्छा देईन आणि पहिला चेंडू पडेल या ठिकाणी. पहिला चेंडू अगदी खोलाट होता, अगदी बॅटच्या रडारमध्ये होता, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तुषार स्वतः या ठिकाणी चेंडूला अडवतोय. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू, नोचा कॉल, परंतु हा चेंडू बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू व्यवस्थित रीतीने खेळला होता, कुठेतरी लालच दिली आणि लालचला बळी पडले, म्हणून आपण पाहू शकतोय इथून विनीत बाद झालाय. दुसऱ्या चेंडूवर पहिला गडी गारद होतोय. सुंदर थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. अगदी दोन कॅमेऱ्यासह आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला गडी तर सस्त्यात बाद झालाय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फटका मारायचा होता, चांगला फटका सजवला देखील होता, परंतु हा रिस्क होती थोडीशी. नो चेंडूवर जास्तीत जास्त फलंदाज जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने बाद होत असतात. त्याचं कारण असतं की मोठा फटका सजवायच्या नादात थोडीशी जास्त पॉवर वापरली जाते, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हीच पॉवर वापरली गेली आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू टाकला गेला. फुलटॉस चेंडू, परंतु हा चेंडू खराब आहे. यस पंच दर्शवत आहेत वाईट चेंडू आहे, इशारा आलाय, अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलंय, रन्स मात्र सिंगल मिळेल. तुषार मोरे आपण पाहतोय आणि देखील बऱ्याचशा टुर्नामेंट गाजवल्या आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर फिल्डिंगसाठी जाणला जाणारा खेळाडू, आणि लेदरचा विचार केला तर एक चांगला बॅट्समन म्हणून आपण तुषार मोरेला नेहमीच पाहतोय. परंतु यावेळेस आपण पाहतोय आता कुठेतरी पारी सांभाळायचे अमर उन्नती मायखोप संघाला, त्यासाठी प्रयत्न केल्यात. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू होता, सोडणार नाहीये, पायातला चेंडू होता आणि ऑन साइड रिजनला खूप चांगला फटका चौकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज विचार केला तर तुषार आलाय, तुषारच्या विरोधात तुषार. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, परंतु तिथे मात्र नयन, एक जुनं जाणतं नाव, नेहमीच आपण यष्टांच्या मागे पाहतोय त्यांना, यावेळेस आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये आहे. पुन्हा एकदा यावेळेस गॅप खूप मोठा होता, क्षेत्ररक्षण पोहोचू शकला नाहीये, चांगला गॅप, आखो टप्प्याचा चेंडू आणि त्याला पनिश केलं.
चांगला फटका सजवला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चौकार आलाय. षटक जर पाहिलं तर इथे पहिलं कंप्लीट झालंय 12 धावा स्कोर कार्डवरती, ज्यामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आणि एक नो चेंडू आणि एक वाईट चेंडूच्या या मदतीने ही धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल साठी प्रयत्न केला आणि सिंगल रन्स या ठिकाणी डिक्लेअर झोनकडे चेंडू वळवलाय. गोलंदाज प्रतीक कालाय. फुलटा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय फायदा उचलायचा होता, परंतु जो फटका सजवला तो कुठेतरी चुकीचा होता. बॅटची वरची कडा लागली, चेंडू सरळ फुलटॉस करून खेळण्याचा प्रयत्न आणि टॅप करण्याचा प्रयत्न झाला नाही. त्याच्यामुळे जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने हा दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू बॅक सेम विकेट आल्यात. मी म्हणे पहिला विकेट देखील आपण पाहिला होता की बॉक्स विकेटच्या रूपाने आला आणि हा देखील बॉक्स विकेटच्या रूपाने गडी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय यावेळेस ऑन ऑफ साईड रिझन मध्ये ब्रिजेश होते, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. नेहमीच आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण नवली संघाचं, यावेळेस चांगल्या संघाची बांधणी देखील केले. आखूड डब्याचा चेंडू आहे, परंतु पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. हर्षल होता, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चार चेंडू 15 धावा झाल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा नयन बाबू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडूला पकडतोय. रन्स मात्र सिंगल मिळेल. ही षटक जर पाहिलं तर पहिला खराब चेंडू टाकला होता, परंतु त्या चेंडूवर देखील विकेट आला. इथून आपण पाहतोय यावेळेस चांगला चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, खेळताना कुठेतरी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज अनिकेत यांनी आणि त्याचं रूपांतर जर पाहिलं तर विकेटमध्ये येत असताना गडी बाद झालाय. गडी क्रमांक जर पाहिलं तर आतापर्यंत 3 गडी हे तंबूच्या आसऱ्याला पोहोचले आहेत. कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप, एक भागीदारी आणि एक चांगला स्कोर हा नवली संघासमोर तुम्हाला ठेवावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागेल. इथून जर पाहिलं तर ही जबाबदारी जी आहे, ही जबाबदारी घेण्यासाठी एका बाजूला जर पाहिलं तर चिराग आणि दुसऱ्या बाजूला रोहित आलाय. तर नयन बाबू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3. आतापर्यंत 2 षटक खूप चांगले गेले. इथून पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता ब्रिजेश याचा, चांगली हिट केली होती, परंतु कुठेतरी नशिबाचा खेळ मलेन. यावेळेस पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतंय. आतापर्यंत अमर उन्नती मायखोप संघाचा जर विचार केला तर 3 जे गडी बाद झाले आहेत ते बॉक्स विकेटच्या रूपाने बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी थोडंसं खराब इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळेल, कारण ज्यावेळेस आपण पाहतोय पहिला गडी बॉक्स विकेटने बाद झाला, त्यानंतर तोच आक्रमण करण्याचा प्रयत्न दुसऱ्या देखील खेळाडूने केला आणि आता देखील तेच घडलं. तिसऱ्या खेळाडूने देखील तेच प्रयत्न केला आणि कुठेतरी हा फसतोय प्रयत्न. रन्स बनवायचे आहेत, परंतु रन्स अशा पद्धतीचे बनू होणार नाही आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून 4 चेंडू, उलटा चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. यावेळेस डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू जर पाहिले तर अमर उन्नती मायखोप संघाचे थोडंसं टेन्शन वाढवेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता, परंतु वाह,
कम्मालीचं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ब्रिजेश करत आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर क्षेत्ररक्षकचा भरणा असणं खूप गरजेचं आहे. पण तो हा चेंडू थोडासा खराब होता. नयन बाबू यांनी थोडंसं डोक्यावर हात ठेवलं कारण की थोडंसं शॉर्ट ऑफ चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला. धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. 22 रन्स शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू यावेळेस मिळणार नाहीये. चांगला प्रयत्न केला होता त्या ठिकाणी पण तो चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 26 धावा झाल्या आहेत. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. प्रयत्न तर चांगले केले होते परंतु यावेळेस जे 2 चौकार आले खऱ्या अर्थाने जे 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते ते 4 चेंडू कुठेतरी खूप चांगले होते ज्यामध्ये 2च रन्स गेल्या होत्या. परंतु बाकीचे जे 2 चेंडू पाहिले ज्यामध्ये चौकार आले आणि त्यानंतर जर पाहिलं तर ज्या धावसंख्या जमवल्या गेल्या एकंदरीत 26 रन. लावून घे प्रेम घे नाही 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 फक्त एकाला टॉस बॉक्सला. यावेळेस आपण पाहतोय प्रयत्न चांगला आणि रनआउटचा रूपांतर या ठिकाणी नक्कीच होत असताना गडी बाद झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकदा स्थिरावले 26 या आकड्यावर. गडी मात्र बाद झालेत. आतापर्यंत आपण पाहू शकतोय 5 गडी कुठेतरी बाद झाले 26 या आकड्यावर. कुठेतरी पारी सांभाळायची होती परंतु ती सांभाळता आली नाहीये. इथून किती रन्स होतील ते देखील पाहणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा स्वीप केले चेंडूला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच चांगली फेकी पाहायला मिळाले. यावेळेस पंचाने DRS घेतलाय. 3ऱ्या पंचांची मागणी केली 4थ्या पंचांची मागणी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहू शकतायत खूप मोठ्या प्रमाणावर. जेव्हा जेव्हा वेऊर गावामध्ये ही टुर्नामेंट आयोजन असते मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं होतं वेऊर गाव म्हटलं तर क्रिकेट जेव्हा येतो तेव्हा दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहू शकतायत आमच्या अगदी थेट समोर महिला कक्ष देखील आहे ज्यामध्ये महिलांसाठी एक वेगळं कुठेतरी स्टेज उभारलं गेलं. त्यांना व्यवस्थित मॅच पाहता यावी यासाठी. बघू नका. डिसिजन पेंडिंग आहे आपण पाहू शकतायत. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय आपण पाहतायत उत्तम मोरेश्वर गरत नगराध्यक्ष साहेब आहेत आणि त्यांच्या या खूप मोठ्या आज सपोर्ट्सने ही स्पर्धा आज खऱ्या अर्थाने जर पाहिली तर आज पार पाडली जाते आणि त्यांच्या समवेत आपल्याला ज्यांनी आज या ठिकाणी मदत केली खरोखरच त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार मानतोय. तिथून पाहायला मिळेल यस डिसिजन येतोय OUT आउट. गडी बाद आहे आपण पाहू शकतायत. पंचांचा निर्णय ऑन स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतायत की काय घडलंय. तर आतापर्यंत जर पाहिलं तर 6वा गडी बाद झालाय. इथून धावसंख्या बनवायची आहे आणि चेंडू जर पाहिले तर शिल्लक आतापर्यंत आहेत 4 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणे गरजेचे आहे. 26 धावा झाल्यात. पण एकदा यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू जर पाहिलं तर वाईड लाईनच्या जवळ टाकला होता परंतु हा चेंडू खूप चांगला आहे. पंचांकडे कुठेतरी वळून पाहिलं आपण पाहतोय फलंदाजाने परंतु यावेळेस आपण पाहतोय DRS आहे का. येस आहे. टीम रिव्ह्यू असेल कारण की एक रिव्ह्यू आपण जो आहे तो टीमला दिलेला आहे त्यासाठी आपण वापरू शकतायत. लाडक्या प्रेक्षक मायबांवर्गांना मी विनंती करतोय की थोडंसं बॅरिगेट जे आहे त्याला तुम्ही भार देऊ नका. विनंती असेल कुठेतरी पडण्याचे चान्सेस आहेत
नक्कीच मॅचचा आनंद तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेतात, कारण की प्रेक्षक नसले तर मॅच पाहण्यात मजा नसते. परंतु तुमच्यासारखे प्रेक्षक आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. परंतु मॅचचा आनंद घ्या. त्या बॅरिगेटला कोणीही थोडंसं टेकून राहू नका ही विनंती करतोय. धन्यवाद. इट्स अ फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतंय. डिसिजन येतोय आमच्यापर्यंत ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत कशा पद्धतीचे चेंडू वाईड लेनच्या अगदी जवळून आतमधून चेंडू गेलेला आपल्याला पाहायला मिळालाय. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल. ओ फुलटो चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस क्षेत्ररक्षकाने कुठली चूक केली नाही. सरळ जर पाहिलं तर हातामध्ये झेल आला आणि आणखीन एक खेळाडू बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय आतापर्यंत 7 गाडी बाद झाल्या आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. आणि नवीन फलंदाज आलाय मिस्टर भावेश. भावेशकडून अपेक्षा असेल उर्वरित चेंडू जर पाहिले तर जे 2 चेंडू शिल्लक आहेत या 2 चेंडूमध्ये एक चांगला फटका यावा किंवा चांगल्या धावा यावा ही अपेक्षा असेल अमर उन्नती मायकॉप संघाची. चांगला फटका आहे यावेळेस. पाहिलं तर थोडीशी घाई केली असं मी म्हणेन. अलगत पकडण्याचा प्रयत्न होता चेंडूला आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स घेतला गेला. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. यावेळेस पुन्हा एकदा तीच चूक करतायत. जी चूक 4 जणांनी केली होती तीच चूक पुन्हा एकदा करतायत 5वा खेळाडू. आणि इथून जर पाहिलं तर संघ ऑल आउट देखील होत आहे आणि 27 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष असणार आहे. यापुढील मॅचची हायलाइट्स देखील आपण पाहू शकतायत. जबरदस्त आज पाटील नेटवर्कने जी धडाडी घेतलेली आहे खऱ्या अर्थानं जर पाहिली तर अगदी कालच्या दिवसामधलं परवाच्या दिवसामध्ये जर मागे वळून पाहिलं तर जी लीग टुर्नामेंट होती एक चांगली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली. जी जीवन विकास आणि खऱ्या अर्थानं जर पाहिली तर कॉलेजच्या या मैदानावर सरळ 2 मैदानावर लाईव्ह प्रेक्षेपण होतं आणि ऑल ओव्हर इंडियाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी चॅरिटी प्रीमियर लीगमध्ये ज्यामध्ये ऑल महाराष्ट्र खेळाडू पाहायला मिळाले आणि त्याचमुळे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पाटील नेटवर्क ज्यांनी व्ह्यूवरचा विचार केला व्ह्यूवरचा तर 1,20,000 प्रेक्षकांचं व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सबस्क्राईब देखील आपल्याला पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालं. 1,20,000 हे पाटील नेटवर्कचं यश आहे. नितीश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच करतायत. मला देखील भेटले होते कॉलेजच्या पटांगणात आणि त्यामध्ये थोडीशी चर्चा झाली. खूप चांगला स्वभाव आणि त्याचमुळे जर पाहिलं तर याच नवली गावचं नाव रोशन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस 15 मिनिटाचा टायमिंग जो आहे तो आपल्याला इथे ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतोय. हे पाटील नेटवर्कने सरळ थेट दाखवलेलं आहे. म्हणजेच कुठलीही कमतरता नसलेला चॅनल कुठला असेल तर पाटील नेटवर्क आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळते. क्वालिटी खूप चांगली आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर हे व्ह्यूवर्स देखील वाढत आहेत. इथून आपण पाहतोय एक बाजू आपण नाण्याची पाहिली. चला पंचांचा इशारा येतोय. अमर उन्नती मायक्रोप संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 15 मिनिटाचा तुमच्यासाठी अवधी असेल. त्यामध्ये तुम्ही जे 4 षटक आहेत ते कंप्लीट करायचं आहे. जर 15 मिनिटाच्या वरती अवधी झाला तर मात्र इथे मात्र ज्या आयोजकांनी जो डिसिजन घेतलेला आहे पॅनल्टीचा तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. एक विनंती असेल जे खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये फक्त खेळाडू बसायचे आहेत आणि महिला जो कक्ष केलेला आहे त्या ठिकाणी देखील फक्त महिलांसाठी प्रवेश आहे. यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू आणि टॅप केलाय. ही खासियत आहे खऱ्या अर्थाने तुषार मोरेची.
नव्या कोऱ्या चेंडूला षटकाराची दिशा दाखवणारा खेळाडू कोण असेल तर तुषार मोरे जो ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने यावेळेस चातुर्याने अडवलं गेलंय चेंडू. जे दोन्हीही चेंडू होते ते समोरच्या दिशेने प्रयत्न केले ते कुठेतरी अडले गेले. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थांबवलाय. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता, कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न होता. पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला परंतु सिंगल रन्स डिक्लेअर झोनकडे जाताना एक धाव मिळतंय आणि एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या जर पहिली आपण पाहतोय 5 धावा. आतापर्यंत चांगले प्रयत्न करतायत परंतु बा प्रत्येक चेंडूवर तुम्ही फिल्डिंग सजवू नका. एक डावकरी आणि उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे थोडंसं तुम्ही अवधी जाईल परंतु प्रत्येक चेंडूवर तुम्ही वेळ दवडवू नका. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तर 4 होते जे ऑफ साईड रिजन मध्ये होते परंतु त्यामधून सरळ गॅप खेळून काढला. हा देखील आपण पाहतोय जुना जाणता खेळाडू ज्याचं नाव खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. ओपनिंग खेळाडू नेहमीच आपण त्याला पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू होता, थोडासा गती दिली चेंडूला, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक जर पाहिलं तर यावेळेस कंप्लीट होतंय. एक धावसंख्या होते 9 धावा. एक षटकाच्या अखेरीनंतर 18 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 18 चेंडू नंतर धावा हव्या आहेत 19 धावा. समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. जरी क्रिकेटच्या मैदानावर प्रेक्षकांना हे सोपं जरी वाटलं असलेलं जे समीकरण आहे परंतु अशा काही मॅचेस आहेत ज्या कमी लोएस्ट स्कोरच्या मॅचेस खूप हाय झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि त्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील आतुरलेला असतो की अशा मॅच व्हाव्यात. इथून जर पाहिलं तर अमर उन्नती संघाचा क्षेत्ररक्षक खूप चांगला आहे, गोलंदाजी देखील चांगली आहे. इथून जर त्यांनी देखील कमबॅक केला तर कुठेतरी चांगलं क्रिकेट हे देखील दाखवू शकतायत. परंतु जोपर्यंत आपण पाहतोय तुषार मोरे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर हर्षल आहे ज्याच्याकडे क्षमता खूप चांगली आहे. नक्कीच आदरणीय साहित्य तिवारी साहेब आपण या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. आयोजकांकडून नक्कीच विनंती केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. ऑन साईड रिजनला जाणीव आहे. रन्स आपल्याला आता मात्र बॉल टू रन्स हवे आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्याच्यावर योग्य ती प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. ज्यामध्ये हर्षल आणि तुषार यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे खूप चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीच्या अंडर प्रेशरमध्ये मॅच कित्येक वेळा त्यांनी जिंकून दिलेले आहेत. पण तो आता जर पाहिलं तर कुठलाही प्रेशर नाही आहे त्यामुळे ही मॅच इझिली डन करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत चालू आहे. दुसऱ्या बाजूला प्रयत्न होईल, कुठेतरी विकेट्स मिळाले आहेत. यावेळेस संधी तर आहे परंतु खराबपैकी मी म्हणेन थोडीशी खराबपैकी झाली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हर्षलला इथून जीवनदान मिळालं आहे. धावसंख्या 1 ने आणखीन वाढेल. स्कोर कार्डवर डबल फिगरमध्ये 11 धावा जाऊन पोहोचत आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका होता परंतु यावेळेस ही चुकी मागच्या पंचांचा डिसिजन आतूनपर्यंत पेंडिंग आहे. आपण पाहू शकतायत जोपर्यंत पंच येतील पाहतील आणि त्यानंतर आपला डिसिजन देतील. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. आपण पाहू शकतायत काय घडलंय काय बिघडलंय हे देखील पाहणं गरजेचं आहे. अगदी नक्कीच पाहायला मिळेल कशा पद्धतीने फेकी आली. त्यानंतर इथून आपण पाहू शकतोय फलंदाज पोहोचू शकला नव्हता तुषार मोरे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत बॅट आणि जो गॅदर केला चेंडू त्यामध्ये खूप अंतर होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचं रनआउट घेतलं गेलं. गरज आहे इथून अमर उन्नती मायकोप संघाला. जर अशाच पद्धतीचे जर फलंदाज बाद होत गेले तर कुठेतरी अपेक्षा पल्लवित होतील अमर उन्नती मायकोप संघाच्या. परंतु ब्रिजेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहतोय खराब चेंडू आहे. नक्कीच पंच अक्षय राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्की खूप चांगल्या पद्धतीने पंचगिरी ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यांनी देखील अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये
एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि अशा गरज आहे अशा खेळाडूंची, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय इंटरनॅशनल लेवलमध्ये जर पाहिलं तर कॉमेंट्रीचा भार देखील आता कित्येक खेळाडू सांभाळत आहेत. त्याच पद्धतीने अंडरमध्ये ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थाने नॉलेज आहेत त्यांनी अशा पद्धतीची अंपायरिंग करणं खूप गरजेचं आहे. इथून मात्र पाहायला मिळतंय अक्षयने खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला इम्प्रूव्ह केलंय. नक्कीच बांगर सरांचा जर विचार केला तर देखील आपण पाहू शकता इंटरनॅशनल लेवलमध्ये चांगली ICC 11 चॅम्पियनमध्ये देखील आपण त्यांना पाहिलं, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला आहे. आणि त्याचमुळे इथून जर पाहिलं तर 14 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीच्या धावा जमवाव्या लागतील हेच मात्र आपण पाहतोय. संजय बांगर सर आपण त्यांचा देखील आवाज ऐकतोय नेहमीच. त्याचप्रमाणे इरफान पठाण ज्यांनी खूप इम्प्रूव्ह केलं, खूप चांगल्या पद्धतीने इथून आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे षटक आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. 22 आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू थोडा आखूड टप्प्याचा होता, परंतु वाह, हे दिमाग आहे खऱ्या अर्थाने. जर पाहिलं तर आपल्यापर्यंत रेंज विचार केला तर चेंडूची रेंज खूप लांब होती. चांगली टेक्निक वापरली आणि चेंडूला ढकलून दिलं सरळ आपण पाहतोय डिक्लेअर झोनकडे. ही चातुर्य आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. ती चातुर्य इथे दाखवत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे, परंतु सक्सेस होणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला अडवेल जोपर्यंत फेकेल तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन्स घेतली जाते. धावसंख्या धावफलकावर लागली जाईल एकंदरीत 16 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. यावेळेस समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथून पाहतोय समोरची दिशा क्लिअर होणार नाहीये. चांगल्या पद्धतीने इथून मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलंय आणि गरज आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं तर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आपण पाहतोय की आपण काढण्याचा प्रयत्न, तितकीच चांगली फेकी होती, परंतु आपण पाहतोय ज्या पद्धतीने हात फिरवला होता तो हात मध्ये पावर नव्हती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ती थ्रो पोचली गेली नाहीये. धावसंख्या एकीने वाढेल. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून जर पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 मध्ये 11ची आवश्यकता. 8 चेंडू 11 धावा. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहतोय गॅप मध्ये काढलाय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा प्लस पॉइंट आहे. गरज होती, थोडासा प्रेशर मध्ये होता नवली संघ. प्रेशर मुक्त करायचा आहे आणि तो प्रेशर मुक्त कोणी केलाय तर हर्षलने. हर्षलकडून ज्या अपेक्षा आहेत नवली संघाला त्या खूप मोठ्या आहेत आणि त्या पूर्ण करून देत असताना हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय जो हर्षलचा फटका त्यांनी जो सजवला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक प्लस पॉइंट आणि त्याचा आवडचा क्षेत्र कोणता असेल तर तो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग म्हणेन. इथून जर पाहिलं तर 7 मध्ये 7. ओहो, यावेळेस कुठेतरी चुकी केली मी म्हणेन. फक्त सिंगल रन्स घ्यायचा होता याच अपेक्षेने बॅट फिरवली होती, परंतु ही बॅट कुठेतरी आपण पाहतोय फटका बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना. नवीन फलंदाज नंदन घरत मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि अच्छा आपण पाहू शकतायत नंदन खूप चांगल्या पद्धतीने नंदनने देखील आपण पाहतोय क्रिकेटमध्ये अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला इम्प्रूव्ह केलाय त्यांनी. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. इथून पाहताय गोलंदाज देखील थोडासा विचार विनिमयात असेल की मागचं समीकरण देखील आपण पाहिलं होतं. 6 मध्ये 6 हव्या होत्या. यावेळेस देखील आपण पाहतोय यावेळेस पहिला चेंडू, परंतु वाह, काही क्षेत्ररक्षण होतं समोरच्या दिशेने. चांगला फटका पाहायला मिळाला होता ब्रिजेशच्या बॅटमधून, परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. गरज आहे अशा पद्धतीच्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे. नंदन आपल्याला पाहायला मिळते. नंदन घरत ज्याचं इन्स्टा ID नक्कीच आपण पाहतोय केविन पीटरसनचं आपण पाहिलंय.
आणि लाईक देखील खूप केलंय त्यांना. इथून आपण पाहतोय यावेळेस त्यांच्याकडे जिम्मेदारी असेल, पूर्णपणे जिम्मेदारी. 5 मध्ये 5 आहे, ही ब्रँड आहे, हा क्रिकेट आहे. नंदनचं नाव का घेतलं जात आहे त्याचं उत्तम उदाहरण. जो प्रेशर होता तो कुठेतरी प्रेशर मुक्त केला नंदनने. आता मात्र समीकरण पूर्णपणे चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. जो समीकरण होता आता तो बदलला गेलाय. 4 मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर गोलंदाजावर प्रेशर ठेवलं जाईल, विचार विनिमय केलं जाईल, चर्चा करणं गरजेचं आहे. आणि ती चर्चा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना एक खराब चेंडू कुठेतरी विचार केला तर त्याच खराब चेंडूचा फायदा घेतला गेला आणि नंदनच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हात अडवणं गरजेचं होतं, परंतु स्ट्रोकमध्ये इतकी ताकद होती की सरळ चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 मध्ये 2 बनवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये खेळला होता आणि सिंगल रन्स घेतलाय. स्कोर इज अ लेवल आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे. कधी कधी क्रिकेटच्या मैदानावर 3 चेंडू आणि 1 धाव, परंतु यावेळेस ब्रिजर्स कुठलंही अंडर प्रेशर नाही. ही मॅच जिंकवली जाते आणि मॅच जिंकते नवली संघ. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आणि ही मॅच जिंकली गेली. घरच्या मैदानावर दादा संघ म्हणून आज खऱ्या अर्थाने ओळखला गेला, कारण की पहिली मॅच खूप महत्त्वाची असते नवली संघाला. आणि इथून जर पाहिलं तर मॅच जिंकले, मॅन ऑफ द मॅच त्या पद्धतीने आपण जाणार आहोत. तोपर्यंत पाहूया मॅच समरी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चिराग ज्याची बॅटिंग आपण पाहिली अमर उन्नती मायकोप संघाकडून, ज्यांनी 5 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर तुषार ज्यांनी 5 मध्ये 9 बनवल्या, अनिकेत ज्यांनी 3 बनवल्या आणि रोहित ज्यांनी 1 बनवल्या. परंतु गोलंदाजाचा जर विचार केला तर हर्षलने 11 धावा दिल्या आणि 11 रन्स बनवल्या. त्यानंतर ब्रिजेश ज्याने 8 धावा बनवल्या, तुषार ज्यांनी 7 मध्ये 6 बनवल्या. नंदनचा विचार केला तर 2 चेंडू खेळला आणि 2 मध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 5 धावा बनवल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजाचा स्पेल पाहिला, प्रतीक ज्यांनी 2 गडी बाद केले, 4 धावा दिल्या. त्यानंतर नयन ज्यांनी 1 ओव्हर टाकली आणि 1 विकेट घेऊन 10 रन्स खर्च केले. अनिकेतचा जर विचार केला तर 1 मध्ये 1 विकेट 1 रन्स खर्च केला. आणि तुषार ज्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये थोडीशी खर्चीकरण केली होती 12 धावांची. ही स्पेल आपण पाहिला गोलंदाजीचा आणि फलंदाजीचा. पहिली मॅच खूप चांगल्या पद्धतीने नवली संघाने आपल्या बाजूला झुकवत विजय प्राप्त केलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. प्रतीक ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सौरभ पाटील आणि साहित्य तिवारी सरांना विनंती करतोय की प्लीज आपण मॅन ऑफ द मॅच किताब देण्याकरिता या. सौरभ पाटील आणि साहिल सर या आपण आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. टॉससाठी देखील आपण लगेच टॉस करणार आहोत. आपण पाहतायत एक नवीन उद्योजक म्हणून ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते असे साहिल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. या एक आपण पाहू शकतोय जी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कोणाच्याही नजरा या मॅन ऑफ द मॅचच्या गिफ्टकडे जाईल. ज्या पद्धतीने हा सजवला गेलाय, एनर्जीने भरलेल्या पूर्ण ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कुठलीही कमतरता नाही आहे. आपल्या संघाला पुरेल एवढी क्वांटिटी देखील पाहायला मिळते. काय म्हणशील, गावासमोर केलेला खेळ खऱ्या अर्थानं जर पाहिलं नवली आणि वेऊर अगदी जवळच आहेत,
परंतु गावाची पब्लिक खूप आहे तुमच्या गावात म्हटलं तर नवली खूप खेळाडू घडवल्यात आणि आज तुला या संघामध्ये चान्स मिळाला खूप चांगलं केलं एक मॅन ऑफ द मॅच मिळाली त्याबद्दल काय म्हणशील काय नाही बोलणार मी जास्त काही पण मला नवली गावात म्हणजे आमच्या नवली गावात खेळायला भेटलं म्हणजे खूप मोठं झालं माझ्यासाठी आणि ही माझी पहिली मॅन ऑफ द मॅच असेल अंडरमध्ये. थँक्यू. नक्कीच डेब्यू मॅच केलं आणि खूप चांगला अशाच पद्धतीची खेळी आपल्या संघासाठी करू द्या कारण सिनियर खेळाडू समोर आपली जी खेळी दाखवतायत ना तेव्हा सिनियर खेळाडूचं देखील लक्ष आपल्याकडे असते की कशा पद्धतीची खेळी होते. या दोन्ही संघाचे कर्णधार आपण करूयात. टॉस करणार आहोत. साहित्य तिवारी सर या आपण आपले शुभ हस्ते आपण करूया टॉस. आपण पाहतोय साहित्य तिवारी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल